My dear student, today we are going to learn chapter number 2, Health and Diseases, Standard 8, Subject General Science, second lecture. विद्यार्थी मित्र हो, आज आपण दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. नाऊ सम इम्पॉर्टंट डिजीज ऑफ प्रेझेंट डेज, म्हणजे सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग, त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. फर्स्ट इज डेंग्यू. मॉस्किटोज ले द एग इन वॉटर लॉज प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. साठलेलं जे पाणी असतं त्या साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्या डासांची संख्या वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. डासांच्या विविध प्रजाती, स्पेसीज म्हणजे प्रजाती, वेगवेगळे रोग पसरवतात. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. त्यापैकी एडिस इजिप्ती या प्रकाराच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. धिस डिजीज इज कॉज बाय डेन 14 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लेवी व्हायरस. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे होत असतो. सी दिस पिक्चर, अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स. आता बघा, या ठिकाणी टायर्सचे चित्र दाखवले आहेत. पावसाळ्यात आपण अशा प्रकारचे टायर्स कुठेतरी टेरेसवर टाकून देतो आणि त्या टायर्समध्ये जी रिकामी जागा असते त्या रिकाम्या जागेत पाणी साचतं आणि त्या पाण्यात बघा, सेकंड पिक्चर, डासांच्या आळ्या तयार झालेल्या दिसतं आपल्याला. म्हणजे साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि या अंड्यांचं पूर्ण वाढ होऊन हे डास निर्माण होतात. सिम्पटम्स: ॲक्युएट फिवर, तीव्र ताप, खूप जास्त ताप येणे, अँड हेडेक, डोकेदुखी, अँड वॉमिटिंग, उलट्या होणे. सेकंड सिम्पटम्स: पेन इन एव्हरी सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणे. डोळ्याची आपली जी खोबणी आहे त्यामध्ये पेनिंग होणे, दुखावा होणे. अँड थर्ड सिम्पटम्स: डिक्रीज इन प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हेमोरेज. म्हणजे रक्तामध्ये प्लेटलेट जे असतात त्या प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होतं. आपण डेंग्यूच्या पेशंटविषयी जेव्हा चर्चा करतो तेव्हा प्रामुख्याने प्लेटलेट्सचा उल्लेख होतो की त्या व्यक्तीच्या प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. मग जेव्हा प्लेटलेट्स कमी होतात तेव्हा रक्त जे आपल्या शरीरातलं ते पातळ होतं आणि शरीरात त्वचेखाली रक्तस्राव होऊ शकतो. दिस इज सिम्पटम्स ऑफ डेंग्यू. मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनॉफिलिस. मलेरिया जो आजार होतो हा वाईल एलिफंटॅसिस बाय फिमेल क्युलेक्स. हिवताप हा ॲनॉफिलिस डासाच्या मादीमुळे होतो, तर एलिफंटॅसिस म्हणजे हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनॉफिलस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. ॲनॉफिलिस आणि एडिस डास जे आहेत यांचं वास्तव्य स्वच्छ पाण्यात असतं. म्हणजे स्वच्छ पाण्यावर हे डास अंडी घालतात. म्हणून जे वापरण्याचं पाणी आहे ते नेहमी झाकून ठेवणं गरजेचं असतं. देन द क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर. तर क्युलेक्स डास जे आहेत हे प्रदूषित पाणी किंवा गटारं या ठिकाणी असतं. ऑब्झर्व द पिक्चर शोन इन बिलो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक पिक्चर आपल्याला दिलेलं आहे आणि सेंटरला एक चित्र दिलेलं आहे डासाचं.
दिस इज एडिस इजिप्टी मॉस्किटोज. हा डेंग्यूला कारणीभूत असलेली डासांची मादी एडिस इजिप्टी आहे. तर आपल्या लेफ्ट साईडला बघा, त्याला होण्यासाठी कारणं बघा, कूलर, वॉटर कूलर्स, त्याच्यात पाणी साचलेलं असतं, तिथे अंडी डास देऊ शकतात. किंवा ही पाण्याची भांडी दाखवली आहेत, वरती पाण्याचा ड्रम दाखवलेला आहे. ही जर उघडी असतील तर या पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यात डास त्या ठिकाणी अंडी घालतात आणि या डासांचा प्रादुर्भाव होतो. आणि हीच डास या ठिकाणी मुलाचं चित्र दाखवलं आहे, त्याला ती संसर्ग करू शकतात, चावून त्याला डेंग्यू आजार होऊ शकतो. तर आपल्या लेफ्ट साईडला सगळ्यात वरती मच्छर अगरबत्ती दाखवली आहे बघा, कॉईल दाखवली, रिकॉईल्स. सेकंड, आपल्या गावामध्ये, शहरामध्ये, घरापाशी अशी धूर फवारणी करणारे येतात की हे धूर फवारणी करून त्या डासांचा प्रतिबंध करतात. म्हणजे डास प्रतिबंधक उपाय दाखवलेले आहेत. आणि गप्पी मासे, हे गप्पी मासे या डासांच्या अळ्या खाऊन टाकतात. याचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट डिजीज, दुसरा आजार आहे स्वाईन फ्लू. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लूज ऑकर थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे होतो. म्हणजे सर्वात अगोदर डुक्करद्वारे माणसाला संसर्ग होतो आणि माणसाद्वारे तो इतरांना हा आजार पसरतो. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून, तसंच त्याच्या नाकातील, नोज म्हणजे नाक, थ्रॉट म्हणजे घसा आणि सलायवा म्हणजे लाळ, घशातील स्राव, थुंकी, तसंच नाकातला स्राव यामार्फत हा प्रसार होतो. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लूज, याची लक्षणं, स्वाईन फ्लूची लक्षणं: डिफिकल्टीज इन ब्रिदिंग, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे. सोअर थ्रॉट, घसा खवखवणे. बॉडी पेन्स, शरीर दुखणे, ज्याला आपण अंगदुखी असं म्हणतो. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लूज, म्हणजे स्वाईन फ्लूचं निदान. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, लिक्विड फ्रॉम थ्रॉट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरीज. या आजाराच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातला जो द्रव पदार्थ असतो त्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. डायग्नोसिस फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, NIV, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे यांच्याकडे ते पाठवावं लागतं. अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिजीज, NICD, दिल्ली किंवा दिल्ली येथील प्रयोगशाळेत याची तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. ज्याप्रमाणे स्वाईन फ्लू घातक आहे विद्यार्थी मित्र हो, त्याचप्रमाणे विषाणूजन्य कोरोना हा देखील घातक आहे आणि याची पण चाचणी, नमुना अशाच प्रकारे घेतला जातो. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. मार्च 2009मध्ये मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इज कॉज बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A H1N1. इन्फ्लुएन्झा A H1N1 टाईप या विषाणूमुळे हा रोग होतो. पर्सन हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्टॅक्ट दिस डिजीज. डुकरांमध्ये जी लोक वावरतात त्या व्यक्तींना या विषाणूची बाधा होऊ शकते. नेक्स्ट डिजीज, नंतरचा आजार आहे एड्स. एड्स मीन्स ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो
म्हणजे पुरेशी रोगप्रतिकारशक्ती. डिफिशियन्सी सिंड्रोम ही शरीराची रोगप्रतिकारशक्ती नष्ट करणारा आजार, त्या आजाराला एड्स असे म्हटले जाते. दिस डिजीज इज कॉज बाय HIV. हा जो आजार आहे, हा जो रोग आहे, हा HIV विषाणूमुळे होतो. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिजीज व्हिक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिजीज ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकिंग ऑफ नॅचरल इम्युनिटीज. आणि या विषाणूमुळे मानवाला रोग झाल्यानंतर यामध्ये माणसाची जी नैसर्गिक इम्युनिटी आहे, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आहे, ती हळूहळू दुर्बल होत जाते, कमी होत जाते आणि त्याच्यात प्रोग्रेसिव्ह व्हेरियस डिजीज, त्याच्यात वेगवेगळे आजार त्याच्या शरीराला विविध रोगांची लागण होण्यास सुरुवात होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय या आजाराचं निदान निश्चित करता येत नाहीत. एलायझा टेस्ट इज यूज फॉर इट्स प्रपोज डायग्नोसिस. आणि या आजाराचं नेमकं निदान करण्यासाठी रक्ताची एलायझा नावाची चाचणी करावी लागते. एड्स आर सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. एड्स आजाराची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं व्यक्तिसापेक्ष वेगवेगळी असतात. म्हणजे व्यक्तिनिरूप ही लक्षणं बदलतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला एड्स झाला म्हणजे या व्यक्तीचं कॅरेक्टर चांगलं नाही, लक्षणं चांगले नाहीत, चारित्र्य चांगलं नाही. तर असं नाही. तर याला वेगवेगळी कारणं आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. ऑलवेज रिमेंबर्स, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे HIV बाधित व्यक्तीला तुम्ही स्पर्श केला, त्याच्यासोबत तुम्ही जेवण केलं, किंवा ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट, किंवा त्या व्यक्तीची तुम्ही सेवा केली, तर त्यामुळे तुम्हाला एड्स होत नाही. अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. HIV बाधित व्यक्तीसोबत आपलं वागणं सर्वसामान्य असणं गरजेचं आहे. डू यू नो HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज. HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एक खास प्रजातीच्या माकडात सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड एड्स 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UN एड्स यांच्यानुसार भारतात जवळजवळ 80 ते 85% संसर्ग हा असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतो, असं निर्देशास आलेले आहे. नेक्स्ट, इन्फेक्शियस थ्रू ॲनिमल्स. प्राण्यांमार्फत होणारे रोग, प्राण्यांमार्फत पसरणारे रोग. दिस फर्स्ट डिजीज इज रेबीज. रेबीज हे आपल्याला माहिती आहे की कुत्रा चावल्यामुळे जो आजार होतो त्याला आपण रेबीज असे म्हणतो. दिस इज अ व्हायरल डिजीज. रेबीज हा एक विषाणूजन्य रोग आहे. इट ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. म्हणजे ह्या रोगाचा संसर्ग ज्या प्राण्यांना झालेला आहे, उदाहरणार्थ कुत्रा असेल, ससा असेल, माकड असेल किंवा मांजर असेल, या प्रकारच्या प्राण्यांना जर हा आजार असेल तर हे प्राणी चावल्यानंतर, इत्यादी चावल्यानंतर हा आजार होतो. व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स.
या रोगाचे जे विषाणू आहेत हे विषाणू न्यूरॉन्समार्फत म्हणजे मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिजीज. हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष, पाण्याचा तिटकारा, पाण्याची भीती वाटणे हे या आजाराचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. इन दिस केस द व्हिक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर. यामध्ये या रोगात जो रोगी आहे तो पाण्याला घाबरत असल्यामुळे त्यास जलसंत्रांस असं सुद्धा मराठीत नाव आहे. रॅबीज इज फॅटल डिजीज. रॅबीज हा प्राणघातक आहे विद्यार्थी मित्र, याच्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर वन सेट ऑफ सिम्पटम्स. मात्र हा रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. सिम्पटम्स स्टार्ट टू ॲपियर विदिन 90 to 175 डे ऑफ द डॉग बाईट. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणं 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे कुठल्याही प्रकारचा कुत्रा किंवा ससा किंवा माकड किंवा मांजर चावलं तर त्यानंतर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांमार्फत योग्य ती लस घेणं गरजेचं आहे. सिम्पटम ऑफ रेबीज. या रेबीज रोगाची लक्षणं: फिवर फॉर 2 to 12 वीक. 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप राहतो. एक्सॅजनरेशन इन बिहेवियर म्हणजे अतिशयोक्ती करत वागणे. जो रोगी असतो तो एकदम हायपर होतो आणि तो अगदी विचित्र वागायला लागतो. थर्ड सिम्पटम हायड्रोफोबिया. त्याला पाण्याची खूप भीती वाटते. नेक्स्ट पॉइंट्स. नॉन इन्फेक्शियस डिजीज. नॉन इन्फेक्शियस डिजीज म्हणजे असंसर्गजन्य रोग. डिजीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिजीज. जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक असे रोग म्हणतात. Such diseases arises in human body itself due to certain reasons. असे काही जे रोग आहेत ते रोग विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. फर्स्ट डिजीज इज कॅन्सर. कॅन्सर म्हणजे कर्करोग. विद्यार्थी मित्र, कर्करोग असं याला नाव का दिलं तर कर्क म्हणजे विंचू आणि विंचूची रचना जर आपण बघितली तर विंचूला असंख्य अशी पाय असतात. त्याचप्रमाणे ह्या रोगाच्या ज्या पेशी आहेत ह्या पेशी शरीरात एकदा निर्माण झाल्यात की ह्या संपूर्ण शरीराला व्यापतात. म्हणून याला कर्करोग असं नाव दिलेलं आहे. अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोज इज कॉल्ड ॲज कॅन्सर. पेशींची अनियंत्रित वाढ होणे शरीरात आणि अपसामान्य वाढ होणे, अचानक पेशींच्या वाढीचा वेग वाढणे, त्या आजाराला कॅन्सर असं म्हणतात. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरनस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिगॅन्ट ट्यूमर. कर्करोगाचा पेशी समूह तयार होतो आणि त्या पेशीपासून गाठ तयार होते. त्या गाठीला आपण ट्यूमर म्हणतो किंवा अबुर्द असं मराठीत त्याला म्हणतात. गाठ होणे. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. कॅन्सर म्हणजे कर्करोग
हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कशा कशाचे कर्करोग होऊ शकतात? तर लंग्स म्हणजे फुफ्फुसं, माउथ तोंडाचा कर्करोग, जीभ टंग जिभेचा कर्करोग, स्टमक म्हणजे जठराचा कर्करोग, त्यानंतर ब्रेस्ट म्हणजे स्तनांचा कर्करोग, युटेरस म्हणजे गर्भाशय, या गर्भाशयाचा कर्करोग, स्किन त्वचेचा कर्करोग, अँड टिश्यूज लाईक ब्लड रक्तामध्ये ज्या ऊती असतात त्या रक्तातील ऊतींचा कर्करोग, असे वेगवेगळे कर्करोग होऊ शकतात. मग याच्यामागे काय कारणं आहेत, काय रिझन्स आहेत? कन्झप्शन्स ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट्स म्हणजे अति प्रमाणात कन्झप्शन्स, टोबॅको म्हणजे तंबाखू खाणे, गुटखा खाणे, स्मोकिंग म्हणजे धूम्रपान, सिगारेट ओढणे, बिडी ओढणे, मद्यपान, दारू पिणे, अल्कोहोलिझम्स, लॅक्स ऑफ फायबर कंटेन, आहारात फायबरयुक्त तंतुमय आहार न घेणे म्हणजे फळं आणि पालेभाज्या आपल्या आहारात जेवणात नसणे. इन एक्झेसिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड, अति प्रमाणात जंक फूड खाणे, ज्याला आपण वडापाव म्हणतो, पिझ्झा म्हणतो, बर्गर म्हणतो, हे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो. अँड आर सम ऑफ मेनी पॉसिबल रिझन्स. हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन्स. अनुवंशिकता हे देखील एक त्याचं कारण असू शकतं. म्हणजे आपल्या आजी आजोबांना किंवा आईवडिलांना कोणाला कॅन्सर असेल तर हा पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतो. सिम्पटम्स, लक्षणं: क्रोनिक कप्स, दीर्घकालीन खोकला, होअर्स व्हॉइस म्हणजे आवाज घोगरा होणे, डिफिकल्टीज इन स्वॉलिंग, गिळताना त्रास होणे. सेकंड सिम्पटम्स, इनक्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लॅमेशन, उपचार केल्यानंतरही शरीरावर एखादा असलेला व्रण किंवा सूज उपचार करूनही जर बरी होत नसेल तर ही कॅन्सरचं असू शकतं. लम्स इन ब्रेस्ट, स्तनामध्ये गाठी निर्माण होणे. अँड अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, का कुठलंही कारण नसताना वजन घटणे, हे याची कारणं असू शकतात. नाऊ मॉडर्न डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कर्करोगावरील आधुनिक निदान व उपचार पद्धती. व्हेरियस टेक्निक लाईक सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. म्हणजे कर्करोगाचं निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, सिटी स्कॅन करतात, MRI स्कॅन करतात, मॅमोग्राफी, बायोप्सी यासारखे तंत्र वापरतात. तर विथ कॉन्व्हेन्शनल मेथड लाईक केमोथेरपी, रसायनोपचार करणे, रेडिएशन, किरणोपचार करणे, अँड सर्जरी, ऑपरेशन करणे. मॉडर्न टेक्निक लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोज. तसंच आता नवीन आधुनिक पद्धतीमध्ये रोबोटिक सर्जरी, रोबोटमार्फत शस्त्रक्रिया केल्या जातात, लॅप्रोस्कोपिक सर्जरी केल्या जातात, ह्या पद्धती वापरल्या जातात. सेकंड, सी पिक्चर्स ऑफ द माउथ. शेजारी बघा चित्र दाखवलेलं आहे. दिस इज माउथ कॅन्सर. तोंडाचा कर्करोग दाखवलेला आहे. हे कशामुळे होतं? अवॉइड, तर तंबाखूचं सेवन केल्यामुळे, गुटखा खाल्ल्यामुळे अशा प्रकारचा तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? अवॉइड ॲडिक्शन लाईक टोबॅको चिविंग, तंबाखू चगळणे, स्मोकिंग म्हणजे सिगारेट पिणे, बिडी ओढणे, हे टाळणं गरजेचं आहे. नेक्स्ट डिजीज, डायबिटीज.
डायबिटीसचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मधुमेह, गोड आजार, साखरेमुळे होणारा आजार. द हार्मोन इन्शुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. बघा काय होत असतं, आपल्या स्वादुपिंडात इन्शुलिन नावाचं एक हार्मोन्स तयार होतं, संप्रेरक तयार होतं. आणि हे हार्मोन्स आपल्या ब्लडमध्ये जी शुगर असते, ग्लुकोज, शर्करा, त्याच्यावर कंट्रोल ठेवत असतं. इफ इन्शुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, जर इन्शुलिनचं स्रवण्याचं प्रमाण कमी झालं तर ग्लुकोज लेवल कॅन नॉट बी कंट्रोल, तर रक्तातलं साखरेचं प्रमाण जे आहे ते साखरेचं प्रमाण वाढतं, ते नियंत्रित होत नाही. अँड दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज डायबिटीज. आणि या आजाराला डायबिटीज म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं. सिम्पटम्स ऑफ डायबिटीज, याची लक्षणं काय आहे? फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे. इन्क्रीज ओबेसिटीज, लठ्ठपणा वाढणे. और वेट लॉस, खूप वजन कमी होणे. वजन वाढणे किंवा वजन खूप कमी होणे ही लक्षणं याच्यात आढळून येतात. रिझन्स फॉर डायबिटीज, हेरिडिटी, आनुवंशिकता. आपल्या अगोदरच्या पिढ्यांमध्ये आजी आजोबांना, आईवडिलांना कोणाला जर आजार असेल तर आजार आपल्या पिढीमध्ये येऊ शकतो, होऊ शकतो. ओबेसिटी, अतिलठ्ठपणा, यामुळे सुद्धा आजार होतो. लॅक्स ऑफ फिजिकल एक्सरसाइज, अजिबात व्यायाम न करणे, कष्टांचा अभाव, त्यामुळे देखील डायबिटीज होऊ शकतो. अँड लास्ट रिझन इज मेंटल स्ट्रेस. खूप मानसिक ताणतणाव असेल, टेन्शन असेल, त्या टेन्शनमुळे सुद्धा हा आजार आपल्याला होऊ शकतो.